श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत खव्याची एकदम खुसखुशीत अशी करंजी कशी बनवायची त्याची पूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर त्यासाठी आपण पिठी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली साखर तीच पिठी साखर घेतलेली आहे। नंतर जायफळ आणि वेलची पूड साखरेमध्ये बारीक करून घेतलेला आहे। थोडेसे बदाम घेतलेले आहेत, थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि जायफळ आणि वेलची पूड जायफळ गोड पदार्थासाठी नक्कीच वापरी जा, कारण की छान चव येते त्याला। तर 250 ग्राम इतका खवा, खिसून घेतलेलं खोबरं, मैदा घेतलेला आहे 1 वाटी आणि खुसखुशीतपणा येण्यासाठी थोडासा रवा घेतलेला आहे। छोटी वाटी 1 रवा, म्हणजे छोटीशी ती वाटी आहे तो 1 वाटी रवा आहे। खोबऱ्याचा तुम्ही विकत्रीचा खिस जरी आणला का तरी पण चालतं, नसेल तर आपलं घरीच खोबरं खिसून घ्यायचं। आता आपण एक छोटी वाटी रवा आणि मैदा याचं कणिक मळून घेणार आहोत करंजीसाठी। त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। मस्त असं तूप टाकल्यानंतर याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली करंजी एकदम खुसखुशीत होईल, निब्बर पडणार नाही। जर तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही तेल पण घेऊ शकता। आता थोडंसं चवीसाठी मीठ टाकून घेऊ, कारण की गोडाचा पदार्थ आणि थोडंसं मीठ असलं का पदार्थाची चव आणखी वाढली जाते। तर आता थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे लक्षात येतं आपल्याला घट्ट पातळचा अंदाज। तर आता उंडा मळून असं साईडला एक 10 मिनिटं भिजण्यासाठी आपण ठेवून द्यायचं। इकडे तोपर्यंत आपण कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये आपल्याला खवा थोडासा परतून घ्यायचा आहे, कारण की खवा जर तुम्ही करंजी बनवण्यासाठी परतून घेतला तर त्याची टेस्ट जास्तच खमंग अशी लागते, कारण की परतल्यानंतर जास्त चव वाढते खव्याची। तर थोडासा मस्त असा आपण परतून घेऊ। तर जास्त फुल गॅस ठेवू नका, नाही जास्त फुल गॅस जर ठेवला तर लवकर लाल पडून करपण्याची शक्यता असते। त्यामुळे मीडियम गॅसवरती छान असा खवा परतून घ्यायचा, मस्त असा खमंग, त्याची चव वाढली पाहिजे म्हणून आपल्याला खवा परतून घ्यायचा आहे। तर आता थोडासा बघा मस्त असा थोडासा कलर आलेला आहे, त्याला लालसर मस्त असं परतलेला आहे आपला खवा। आणि आता हे तुम्हाला पातळ वाटत असेल, पण थंड झाल्यानंतर बरोबर ते घट्ट होणार आहे पूर्णपणे। मस्त खवा एकदम मस्त असा खमंग परतून घेतलेला आहे। आता थंड झाल्यानंतर आपण खवा काढून घेऊया का मोठ्या प्लेटमध्ये। आता आपल्याला सारण तयार करायचं आहे। तर आता खवा काढून घेऊ। तर नंतर त्याच्यामध्ये आपण जायफळ आणि वेलची पूड जी साखरेमध्ये कुटून बारीक केलेली आहे ती टाकून घेऊ। तर आणि खोबरं खिसून घेतलेलं ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। नंतर बदाम घेतलेले आहेत थोडेसे ते टाकून घ्यायचे, काजू टाकून घ्यायचे। जर तुम्हाला मनुके पिस्ता वगैरे वापरायचा असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता, जेवढं उपलब्ध असेल तेवढं वापरू शकता। आणि आता गोडचं प्रमाण आपल्याला बघायचं आहे, तर मी 2.5 चमचे साखर टाकणार आहे, पिठी साखर, कारण की खवा पण आपला गोड असतो त्याच्यामुळे जास्त गोड होईल। पण तुमच्या म्हणजे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, जर कमी आवडत असेल तर ह्याच्यापेक्षा पण कमी घेऊ शकता। आपल्या गोडच्या अंदाजानुसार आपण साखर घ्यायची आहे। तर मस्त असं बघा सगळं सारण मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक नंबर अशी टेस्ट लागते बघा याची खव्याची करंजी। तर आता इकडं कणिक पण छान मळलेलं आहे, म्हणजे मुरलेलं आहे, सॉरी चांगलं भिजलेलं आहे। थोडंसं आणखी ह्याला मिक्स करून आता याच्या बारीक बारीक छोटे छोटे उंडे बारीक काढून घ्यायचे, ते आपल्याला पारी लाटण्यासाठी। तर सगळ्या केल्यानंतर म्हणजे उंडे बारीक बारीक करून घेतल्यानंतर असे गोल करून सगळेच गोल करून घेऊ, तर म्हणजे लाटताना आपल्याला सोपं जातं। तर आता तुम्हाला करंजी कशी बनवायची ते दाखवते। तर आता एक उंडा छोटा घेऊन आपण त्याची पारी लाटून घेऊ, म्हणजे पुरीसारखं छोटी पुरी लाटल्यासारखं लाटून घ्यायचं।
आणि याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं असतं. तर एका साईडला थोडंसं तुमतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. तर दाबून छान असं सारण भरून घेऊतं, कारण की आपण याला मुरड घालणार आहोत. मुरड घातल्यामुळे काय होतं, किती बी तुम्ही सारण जरी भरलं का करंजी फुटत नाही. त्याच्यामुळं मुरड घालून घ्यायची करंजीला. आणि जर तुम्हाला फुटण्याची भीती वाटत असेल, मुरड येत नसेल, तर मग आपलं थोडंसं सारण थोडं कमी भरलं तरी पण चालतं. आता मुरड कशी घालायची ते तुम्हाला दाखवते. असं थोडंसं कोपऱ्यापासून सुरू करायचं, वडून आतमध्ये दुमतायचं, नंतर आणखी वडून आतमध्ये दुमतायचं. असं करून आपल्याला मुरड घालायची आहे. तर याच पद्धतीने आता मस्त अशी मुरड घालून घेऊतं. मस्त बघू शकता तुम्ही. याच्यामुळं करंजी फुटत नाही आणि छान असं दिसती पण मुरडीनी छान. मस्त असं बघू शकता, अशी मुरड घालून घ्यायची. बघा आपली करंजी तयार आहे. आता दुसरी आपण लाटून घेऊ. एक 4-5 करंज्या आपल्या लाटून घेऊ, म्हणजे आपल्याला सोबत तळायला 4-5 एकखट्याच लाटून घेतल्या म्हणजे. तर दुसरं पण मी दाखवते तुम्हाला मुरड घातलेली, त्याच पद्धतीत, वेगळं असं काहीच नाही. मस्त असं बघू शकता, डिझाईन पण छान वाटते मुरडीने, म्हणजे करंजी छान दिसते मुरड घातल्यावर. आता आपण एक 5-6 करंज्या करून घेतलेल्या आहेत. इकडे तेल पण गरम झालेलं आहे. आपण आता तळून घेऊ. तर आता करंजी तळताना जास्त फुल गॅस ठेवायचा नाही, मीडियम तो कमी, म्हणजे मध्यम किंवा मग लो अशा गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे. कारण की आपण मैद्याचा पदार्थ, मी प्रत्येक वेळेस मैद्याच्या ज्यावेळेस पदार्थ करीन त्यावेळेस सांगते की तळताना एकदम मीडियम कमी गॅसवरतीच तळून घ्यायचा, म्हणजे छान असं आतपर्यंत भाजलं जातं. तर आता मस्त कमी गॅसवरती आपण लालसर अशा करंज्या तळून घेऊ. तर बघू शकता मस्त तळायला लागलेल्या आहेत करंज्या, टम्म अशा फुगलेल्या पण आहेत. तर आपल्या बघू शकता करंजी तळून तयार आहे. तर प्लेटमध्ये काढून घेऊ. तर दुसऱ्याही आपण तळून घेणार आहोत सगळेच. तर बघू शकता मस्त अशा आपल्या खव्याच्या करंज्या तयार आहेत. तुम्हाला जर आवडले असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. बघू शकता आतमध्ये मस्त असं खव्याचं सारण भरलेलं आहे. थोडीशी गरम आहे, थंड झाल्यानंतर सारण सगळीकडे पांगलं जातं. तर मस्त असे खव्याची करंजी तयार आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.